श्रोते हो, साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय रामराव झुंजारे लिखित जलंबेडी ही कादंबरी आणि आज भाग दुसरा. बापू आणि मी भाकरीचे सुकेमाके तुकडे पोटात टाकून रकट्याला सतरंजी समजून त्यावर बुडं टेकवायचो. बापू अडाणी असूनही मास्तर मुलांना शिकवावा तसं मला शिकवायचा. मी शिकून मोठं व्हावं असं त्याला नेहमी वाटायचं. माय बापूच्या आशीर्वादामुळं मी डफड्याऐवजी पाटी कलम हातात घेतलो. बापू म्हणायचा, दौलत, पाटीवर येड्या लेकरावाने आधी निस्त्या उभ्या रेगा मार, उभ्या झाल्या की आडव्या मार, आडव्या झाल्या की तिरप्या मार, तिरप्या झाल्या की चौकोनी मार, चौकोनी झाल्या का सहाकोनी मार, आणि सहाकोनी झाल्या की गोलुंगुळ्या मार, गोलुंगळ्या झाल्या का वाकड्या मार, वाकड्या झाल्या का तिरकोनी मार. अरे अशा रेगानं हात बसते. शिकलेल्या माणसावानी कलम धरता येते, उजळणी मस्त काढता येते. 1-2 महिने असाच पाटीवर रेगा मारत बस. दौलत, मला जर लिहता आलं असतं ना तर मीच तुला तरबेज केलो असतो. काय करावं र, तेव्हा शाळेत जाण्याचा अधिकार मांगांना नव्हता म्हणून शाळेत जाता नाही आलं मला. आवंदा, मी शाळेत घालावं म्हणालाव तुला. आपले राव शाळेत घालू देतात का नाही याचं भेव वाटलंय मला. घालू दिलं तर बरं, नाही तर हे लचगुळं गाव सोडून उमरीत एका बाजाचं पार्ट्या तुरट्याचं झोपडं बांधून राहूत. काय आपल्या बापाची जायजत इथं. आपल्याच माणसांनी आपल्याला ढोर केलं म्हणून ढोरावाने राबावं आणि राजावाने खावावं. आता कळून चुकलं मला, हा देश म्हणजे जाचा वनवासाचं माहेरघर. दौलत, घोर करू नको. मी अंगठाछाप माणूस असलो म्हणून काय झालं. मी तुला गायरादी ठेवणार नाही. मी तुला गोऱ्यावानी इंग्रजी फाड बोलायला शिकवल्याशिवाय राहणार नाही. मायचंद्र, मी तुला खोटं नाही बोलत. बापूला शिक्षण प्यारं तर मांगांना शिक्षण न्यारं वाटायचं. वाजंत्रीचा गालका मांगवाड्यात व्हायचा. हा जीवघेणा गालका आम्हा बापलेकांचे कान बधीर करायचा. म्हणून त्यानं मांगांना 1-2 शिव्या त्याच्या काळजाच्या देठापासून तर कधी आतड्यापासून इमानदारीनं हासाडल्या. 4-2 हिताच्या गोष्टी माझ्या काळजावर बिंबवायचा, त्यामुळं हुरूप यायचा मला. म्हणून बापू मला मन उगाळून बोलायचा, दौलत, माणसावाने माणसाला हिंडोरं कुत्रं करणाऱ्या वाजंत्रीला शिव बिव नको. इकडं तिकडं काठाळ्यावाने पायानं माकती उकरत हिंडू नको. गावातील सालेवार नावं ठेवतील तुला. आम्ही बापले चिमणीच्या मंद प्रकाशाखाली धुंद होऊन बसायचो. मी तिच्या लखलखत्या प्रकाशात वाकड्या तिकड्या मतिमंद मुलावानी रेघोट्या मारायचो. बापू त्या रेघोट्याकडे बघून हसे. नुसत्या रेघामुळे त्याचा दबलेला ऊर आनंदानं वर येई, त्यामुळे तो मागवाड्यात आणि गावात छाती वरी करून दौंडीचा पैलवान कुस्तीच्या फडात लंगोटबंद घालून फिरावा तसा चालायचा. नरसिंगराव अधूनमधून शाळा तपासणीत शाळेत यावा तसा मागवाड्यात यायचा. अज्ञानी मांग आणि त्यांच्या मुलांची तोंड भरून स्तुती करायचा. हा राव मांगांना गावचा राजर्षी वाटायचा. हा राजर्षी जटाधारी पोतराजावाने आगळ पगळ वागायचा. दिल खोल के म्हणायचा, शिका बापू शिका, मन लावून डोसकं जागेवर ठेवून शिका. रावाच्या साखरहून गोड बोलानं मांग आणि त्याची पिलावळ आनंदानं बेफाम होत होते. त्यांची रखरख तोंड गोणणीच्या फुलावानी फुलत म्हणून पोरच्या काळात. मांगांच्या जीवावर आणि त्यांच्या कष्टावर घोड्यावाने ताजा झालेल्या नरसिंगरावांचं ध्यान आमच्याकडे गेलं. त्यानं मिशीवर ताव देत शिव्याचा गारगोंड आमच्यावर करायला लागला. त्यामुळं जागा झालेला स्वाभिमान मातीमोल झाला. पिऱ्या, दावल्याला वाजायला शिकव. शाळेत घालू नको का त्याच्या हातात पाटी देऊ नको. बघ तुझं हे येडजवं कार्ट कशा पाटीवर गांडोळावाने रेगा मारून ठेवतंय. अरे शाळेत जाऊन कुण्या मांगाचं बरं झालंय ते तुझं होईन. बघ हे पाडसावानी लेकरं किती बाजा वाजवायला शिकलेत. अरे मोर नाचला म्हणून लांडोर नाचली आणि भोक इचकून उतानं पडली. तसं तुझं हे वटकीवाने तोंडाचं बिबट शाळेत जाऊन काय दिवे लावणार का. तुझं हे तडगोशाचं पिल्लू
शाळेतले दिवे इजवून घरी येईन. वानकर कुठलं की. रावसाहेब जरा तोंड सांभाळून बोला. तुमच्या वाणी मी 2 पायाचा आणि 2 हाताचा माणूस आहे. माझं तुम्हाला आणि तुमचं मला अजिबात पटत नाही. कोणी पडकनं जावं का कोणी सडकनं जावं, तुम्हाला काय राहिलं आहे? तुम्ही आमच्यात तुमचं चुचुंदरीच्या तोंडावाने नाकाच्या पाय खुपसताय. लांडोर आणि मोहराचा दाखला का देताय? फुकट शिवा का देताय? रावसाहेब, वाजवून आणि तुमची सेवा करून कोण्या मांगाचं बरं झालं ते आमचं होणार आहे? कोण्या मांगानं वाजवून 2 ताळाची माडी बांधली? तुमचे लगन वाजवून आणि घाम गाळून हातापायाला कातोडं राहिलं नाही. तुम्हाला तर याची अजिबात जाणीवच नाही. रावसाहेब, मांगाची लेकरं शिकवून सवरून घर नाही, DSPच्या बंगल्यावानी बंगले बांधतीन आणि त्याच सुखासमाधानानं नांदतीन. चोटबोड घालून मामलेदारावानी ITत जिपत बसून हिडतीन. गिट्टी फोडल्यावानी खडकं फडकं अंग्रेजी बोलतीन. अरे वाजवून आमची लेकरं तुमचं उरलेलं शेळं आण खाऊन आजगारावानी आळे शिवतीन, गाफल बनतीन. म्हणावंच आहे ना, जसं आण तसं ज्ञान. रावसाहेब, आमचं हत्तीचं बळ असलेले वाडवडील मुठ्ठी बांधून आले आणि मुठ्ठी सोडून वरी गेले. दौलत माझ्या काळजाचा तुकडा आहे. त्याला सनई आणि सुराचं जिवाळं तोंडात घालू देणार नाही, कटाळ्या काडीला हात लावू देणार नाही. एवढंच काय, त्याच्या वाजंत्रीची सावली बी पडू देणार नाही. हे माझं येडमुडं पण आहे. बापूच्या विचारात जबरदस्त खोली असल्यामुळे नरसिंगराव आला तसा निघून गेला. त्यामुळे बापूचा अवघा देह तापला. त्याच्या झुपकेदार मिशीवर ताव देत बोलायला लागला. दौलत, राव ठेसक्या किरडावानी कुपितर असतात. मांगाला खळं करायला लावतात. मांग येणा देऊ देऊ खळं करतात. खळ्यात पाणी टाकून त्यावर गोळी आतरून त्याला कचा कचा तोडवतात. रावाला मांगावानी खळं करता येत नाही. मांग पुनवेच्या चांदावानी खळं करतात. खळं झालं का त्यात मेड रावतात, तवा कुठं खळ्यात रुचण्यावानी कणसं पाडतात. मांग त्याच्या कच्च्या बच्च्यांना खळं करायला शिकवतात. खळं झालं का मांग मळण हाणतात. त्याईच्या लेकराला मळण हाणायला शिकवतात. मी मळण हाणायला शिकवणार नाही तुला, कारण जिथं जाऊ नाही तिथं कणसाचं चावरं भुसं जातं. ते इचकलं तेल मुंगीवानी चाटा चाटा चावतं. माणसाचा जीव तगमगते. रावावानी माणसाला सतावून सोडते. त्यामुळे माणसाचं अंग हुंबरून येतं. मळण सुटली का मदन घोळायला लागते. मांग त्याईच्या चिल्ल्या पिल्ल्याला मदन घोळायला शिकवतात. मदन कशानं घोळतात ते ठाव आहे काय तुला? नाही. मी मान हलवत म्हणालो. दौलत, हातनीनं घोळावं लागतं रे. बापू, हातनी म्हणजे काय? मी तोंडात बोट घालून म्हणालो. अरे येड्या, हातनी म्हणजे बरबड्याची झाडणी. मदनात हत्तीच्या दातावाने दाताळं चालवावं लागते. ते बी मांग त्याईच्या लेकराला जीव लावून शिकवतात. अरे ते काम म्हणजे जलम बेडी. बापूला त्याच्या बापानं सांगितलं असावं म्हणून तो मला सांगत होता. बुद्धदेव मांग आहे म्हणून. मला त्याचं म्हणणं 101% खरं वाटलं आणि पटलं. तेव्हा बापू बोलायला लागला. दौलत, मांग बुद्ध्या करते. राव त्यांची पूजा करते. जसं बामण देवाची पूजा करते का नाही, अक्षी तसं. मी नेंता होतो. जात आणि पात काय बी कळत नव्हतं मला, म्हणून चिखलाच्या बुद्ध्या देवाला मी हात लावतो. मायच्यान दौलत, काय सांगू तुला. अरे त्या रावानं माझ्या थुत्रीत फाडकन हाणली. माझ्या नाकातून पळसाच्या फुलावानी लाल भडक रागात गळायला लागलं. माझा बाप कच्च्या गुरूचा चेला नव्हता. त्यानं रावाच्या काळ्या ढोस ढोपरावर लात मारून त्याला जमिनीवर केला आडवा. रावानं ढोपराला पाय लावून खळ्यातनं पाय काढला. बघ की त्याचं शानपण. बुद्धया देव बापूनं केला. मी त्याला शिवल्यामुळं तो बाटला. आता बी मांग जिबीला 8 देऊन म्हणतात. बुधया देव मांगाचा देव आणि दुसरे देव रावाचे देव. बुद्ध्याची पूजा झाली का राव धावारा करते. शहाण्यान 1.5 शहाण्या रावांची पंगत बसते. ते लई मस्त जेवण असतं र. बुधया देवाला अजिबात खारं बोनं चालत नाही. जेवण झालं का मांग आणि राव दोघं मिळून मदन उधळतात. मदन उधळलं का दाण्याची रास काढतात. मांग खळ्यात बसून पोत्याची तोंड वासून धरतात. त्यात राव राशीतले मोत्यावानी दाणे पायलीनं मापून टाकतात.
मांग त्याहीच्या लेकरांना पोत्याची तोंड धरायला शिकवतात. तू पोत धरायला शिकू नये, पेन धरायला शिक. जसं बामण कोमट्याची पोरं धरतात का नाही तसं. राव हसून म्हणत, पोते आणि मांग झाले कायमचे गोते. दौलत, मांग उमरीच्या शंकर हमलावानी खळ्यातले पोते पाठीवर घेऊन गाडीत रचवतात. पोत्यानं गाडी भरली का तिला धांदीनं काचाडून आवळून बांधतात. गाडी रावाच्या घरी आली का धांद सोडतात. गाडीतले पोते पाठीवर घेऊन रावाच्या लादणीत तोंड सोडून ओबडतात. पावसाळ्यात पाण्यानं तळं भरल्यावानी लादण भरते आणि थकून भागून मांग घरी येते. दौलत दाणे बाटत नाहीत, पण त्याईची लादण मात्र बाटती. एवढंच काय, मांगाच्या पायानं त्याईचं घर बाटते. तेव्हा राव गाईचं गवतर तांब्यात घेऊन घरात आणि दारात शिव शिव म्हणत शिपडत्यात. त्यामुळं मांगाच्या पायानं बाटलेलं घर सूद होते. असं आहे त्याईचं जगा वेगळं गणित. त्याईच्या माईचं उखळावाने दरकुटणाऱ्यानं आणलं. दौलत, मांग गाढवावानी रातदीस घाम गाळतात. जीवनाचं नाव मरणाक ठेवून अंधारा इंधारात धापश्या देत काम करतात. मदन अनाक्कन राव घेतात. निक्कनीच्या पांढऱ्या पिश्या मांगाला मळून घे म्हणतात. त्या पिश्याला एक दाना बी नसते. खंडी दीड खंडी दाण्याच्या पिश्या मळावं लागते. पिश्यातून 4-8 पायल्या नुसतं गोंडर निघते. म्हणून सांगतो तुला, या देशातले राव वंगळ वंगळ कामं तुझ्याकडनं करून घेतील. त्यामुळं तुझं सोन्यावानी जीनं मातीमोल होईल. म्हणून तू या बुरशेल्या कामापासनं 4 योजन दूर राह, तर तुझं भलं आहे. एकदा काय झालं, श्रीनाथरावाचा चरख लागला होता. तेव्हा मी नेमता म्हणजे 5-1 वर्षाचा होतो. बापू अंग मोडून काम करत होता. चुलवण आतून बाहेरून मस्त लेपला होता. मांडव घालून त्याला गाईच्या शेणानं सारवला होता. आडी खोदून तिला पांढरी माती लावून नीटनेटकं केला होता. मळीसाठी लंबा चवडा खड्डा तिकासीनं खसखस खोदून ठेवला होता. घणदेवीच्या पूजेसाठी खरसडा आणि एरंडा मांडवात आणून मांडला होता. ही सगळी जोखमीची कामं राव बापूकडून करून घेतला होता. बापू ठसणे असल्यामुळं असल्या नासक्या कामाची घृणा करायचा. त्याची इच्छा नसतानाही घणदेवी करायचा. बापू दयाळू आणि कनवाळू असल्यामुळं मी चरखावर आलो का गोड आवाजात म्हणायचा, दौलत, आलाच बापू चरखावर? बघ की मी कशी मस्त गणदेवी केला होते. तू गणदेवी कराय शिकू नको, तू लिहून शिक, हेच सांगणं आहे बापू तुला. बापू, पोरंडे मस्त घणदेवी करतात. त्याईचे बाप त्यांना घणदेवी करायला शिकवतात. तू बी शिकव की मला. येड्या, मांग येडे हात. ते त्याईच्या लेकरांच्या पायावर दोंडा टाकालेत. दोंड्यामुळं पाया मोडून सुरा होतील त्याईचे, मोडू दे. आपल्या काय बापाचं चाललंय र? मी तुझ्या कवळ्या पायावर दोंडा टाकणार नाही. तू लिहून शिकून आबाळा एवढा वय. सुखाच्या चांदणीवानी लकलक आणि तेजदार चेहऱ्याचा बापू नेहमी जीव तोडून बोले. त्यामुळे मला भलता हुरूप येई. त्याच्या उपदेशामुळे माझा सुप्त ज्वालामुखीवाणी स्वाभिमान झोपेतून माणूस जागा व्हावा तसा होई. तू माणसावानी माणूस बन, असं तो नेहमी माझ्या काळजावर बिंबवत असे. आईजीच्या जीवावर बाईचे उदार. मांग खोपडं ठिकाणावर ठेवून घणदेवी आणि त्यांची सारी कामं करत. राव घणदेवीला रेणुकेची साक्षात मूर्ती समजत. मांगांनी केलेल्या घणदेवीची राव मोठ्या भक्तिभावानं पूजा करून तिच्यापुढे नतमस्तक होत. काय जाणे कोणास ठाऊक, मला घणदेवी खूप म्हणजे खूप आवडायची. दुरून ती मला कळसूत्र्या बाहुलीवाणी दिसायची. माझ्याकडं ती प्रीतीनं बघती आहे असं मला वाटायचं. त्यामुळे माझ्या काळ्या आणि सावळ्या ओठावर मधुर हास्य, अंगणात मूल खेळावं तसं खेळायचं. बापूनं तिचे डोळे गुंज्याचे बनवला होता. तिचे चमकणारे डोळे आवडल्यामुळं मी तिच्याजवळ पाय न वाजू देता गेलो. तिचे चवदार डोळे काढून हातात घेऊन खिशात ठेवलो. ती मला डोळे मारून परेशान करणारी बाया भीत आंधळी झाली. श्रीनाथराव हळूच मांडवात आला. गपकन माझ्या पाठीत जोड्याची लाद घातला म्हणून मी तोंडावर पडलो.
खालचं दात वरच्या ओठात आणि वरचं दात खालच्या ओठात, सुळे काटे पायात घुसवावेत तसे घुसले. माझ्या देहातलं गरम रक्त माझ्या कुडत्यावर पडलं. घणदेवीला जे पाहिजे होतं ते मिळालं. ती माझ्या रक्तानं प्रसन्न झाली, मस्त सुखावली, कारण ती मांगी नव्हती. बापूच्या नावानं मी बोंब ठोकलो. माझ्या पहाडफोड्या आवाजामुळे तो धावत मांडवात आला, मला गपकन उचलून खांद्यावर घेतला. तेव्हा त्याच्या उष्ण हृदयातनं रागाची प्रचंड लाट बाहेर पडली. रावाला बघून ती आपोआप थंडावली. राव रागानं वेडा होऊन शेवाळावानी हिरवा मळा डोक्यावर घेतला आणि कमरेच्या खालच्या शिव्या हसडायला लागला. पिर्या, तुझ्या माईचं दरकूट मांजरानं मारलं, तुझ्या पुतानं घणदेवी बाटवली की र. बरं बाटवली तर बाटवली, त्याने तिला आंघोळ बी केला की. बघ की कशी वांगळ दिसली. अरे मांग्या, माझ्यावर आणि माझ्या लेकराच्या जीवावर मोठं गांडांतर येणार आहे. माझ्या घरचं इचका इंधन होणार आहे. अरे घणदेवी म्हणजे काय पोरखेळ एक काय? घणदेवी म्हणजे इस्त्याचा इंगूळ. अरे त्या इंगळानं माझं घर पेटतं का काय याचं मला भेव वाटायलं आहे. तू हे बहे वास गाण्या, या शेमनं धऱ्याला मळ्यात कशाला आणला होता र? घरी का मरू दिलं नाही त्याला? हेटके. बापानं डोळे झाकल्यावर पोरांनी हंबरडा फोडावा तसा तो बोंबलत होता. तोंडाच्या कण्या करून घेत होता. आता कसं होईन माय? माझे लेकरं पाखरं परदेशी होतीन का काय? एक बार मला माफ कर बाय. माझ्या घरावर कोल्हे कुत्रे मुतू देऊ नको आहे. सांजोळी बकरं कापून तुझी चकोट पूजा करतो माय. माझ्या धनदौलतीची राख रांगोळी करू नकोत आहे. रावानं सत्व नसलेल्या घणदेवीला बळी देण्यासाठी कोकोच्चको करणारा लाल तुरेवाला आणला होता. तो रंगात येऊन बांग देऊन मस्त हराळीवर किडे मोडे फस्त करत होता. धुऱ्यावर हिरवीगार यरमुनीवानी काटेरी गुंजवेल होती. तिला आवरेच्या शेंगावानी शेंगा लागल्या होत्या. त्या वाळून खुळखुळ झाल्या होत्या. हवेची झुळूक आली की खुळखुळ्यावानी वाजत होत्या. खोट्या गोष्टी खऱ्या आणि खऱ्या गोष्टी खोट्या समजणारा राव धुऱ्यावर जाऊन गुंजवेलीची एक शेंग तोडून तिला फोडून 2 गुंज काढून हातात घेऊन मांडवात आला आणि घणदेवीला चिटकून टाकला. जीव जाताना माणूस बोलावा तसं बोलायला लागला. साधबा, सोनब्याच्या घरनं एक मोठं संगीन बकरं घेऊन ये. किती पैसे लागतील? रावसाहेब 100 रुपये तरी लागतील. 20 नाही 15 रुपये घेऊन जाय. साधब्या चाकर, रावाच्या आदेशाचं पालन करणारं 2 पायाचं जनावर. त्यानं 15 रुपये घेतले, त्याच्या मळक्या बगल खिशात ठेवले. आवाज पाडून बोलायला लागला. रावसाहेब, सोनब्या सांजोळी शेरडं घेऊन घरी येते जी. त्याला पैसे देऊन अंडेल बकरं आणतो जी. घडीभरानं जातो जी. होय का नाही जी रावसाहेब? नाही, भेगीनं जा, भेगीनं ये. कन्या भाकरी आम्ही करून ठेवतो. लांबण लावू नको, चल पळ. दिवस वरलाकडे थकलेल्या वाटसरुवाने हळूहळू सरकत होता. मळ्याच्या शेजी गायरान होतं. सहज आली आणि सवासीन झाली. सोनब्या शेरडाचा कळप घेऊन खांद्यावर भाला ठेवून गायरानात आला होता. तिथं एका शहाण्या बाभळीला लागून वेडी बाभूळ होती. ती मुक्या जीवांना हिरवीगार सावली देत ताठ मान करून उभी होती. ती वटी आलेल्या मुलीवानी फुल्ली आणि खुल्ली होती. ती दुरून हळद लावलेल्या नवरीवानी पिवळी धमक दिसत होती. भाड्या चढावा तसा सोनबा बाबळीवर चढला. लहान लहान फाद्या कत्तीनं तोडून खाली उतरला. गुळावर मुंगळे पडावे तसं फांद्यावर शेरडं तुटून पडले होते. तेव्हा श्रीनाथराव जबरदस्त आरोळी ठोकला. त्यामुळे शांत मळात थर्रारला. सोनब्या धावत पळत धापा टाकत रावाकडं आला. थंडीनं माणूस काकडावा तसा थरथर कापत बोलायला लागला. सरकार काय कामाची? माझं गरिबाचं चुकलं काय जी? जर चुकलं असेल तर मला तुमचं लेकरू समजून माफ करायची. मला कामून बोलवले जी. माझं काळीज रुचकीच्या केसावानी हलका फुलका असल्यामुळं धडधड करायला जी. हंडग्या बियाला काय झालं रे तुला? मी काय वाघ आहे का काय? तुझं अजाबात चुकलेलं नाही र. चुकलंय माझं. पेऱ्याच्या कार्ट्यानं घणदेवीला बाटवली. मी सांजोळी कोंबडं घणामाय पुढं हलाल करणार होतो, आता करणार नाही. एका घंट्यानं मला घणामाय पुढं बकरा हलाल करायचं आहे. रक्ताचा टिळा तिला लावायचा आहे. 15 रुपये घे आणि एक चिकनं चोपडं बकरं आणून दे. आता मला कळून चुकलं. घणामाय माझं केस बी वाकडं करणार नाही. तिनंच हिथं तुला धाडून दिली. घणामाईच्या नावानं जय बोला. सरकार महागाई आबाळाला जाऊन भेटली जी. 15 रुपयात अंडेल बकरं येत नाही जी. सोनब्या गौरण मांडल्यावानी बोलायला लागला. अरे सोनब्या माजला का तू?
महागाई आवाळाला जाऊन भेटली काय? बाडव्या, 10 रुपयाच्यावर एक भोकाचा खडकू बी तुझ्या वाकट्यात थोतरावर फेकून मारणार नाही. ले लांबण लावू नको, जाय भेगीनं आणि एक अंडेल बकरा आणून दे, घे 10 रुपये. वतनदाराची घडी आणि रोजदाराची पिढी. सोनबेची इच्छा नसतानाही त्यांनी 10 रुपये घेतला. शेळ्यांचा कंड शांत करणारा दालला त्यानं रावाच्या हवाली करून शेळ्यांचा कलप घेऊन एकनाथ रावाच्या पडत झडत गेला. सदब्या हात हलवत मळ्यात आला. राव म्हणला, सदब्या, मुंजेवाराला बकरं हलाल करायला मळ्यात घेऊन ये. तुझ्या जवळचे 20 रुपये मला दे, हे 3 रुपये घे. याचा माल मसाला घेऊन रेज्यावाने वाटून मळ्यात आण. एक काम कर. रावसाहेब, करतो खिजी. कोणचं काम आहे ते सांगा खिजी. भावकीला अवतन देऊन ये. रावाचा आदेश डोक्यात ठेवून सदब्या मागं न बघता झट पाय उचलत घरी गेला. तेव्हा दिवस 2-3 कासरं उरला होता. सूर्या देखत रावानं झेंडूची फुलं आणून एक सुंदर माळ तयार केला. नवरदेवानं नवरीच्या गळ्यात पुष्पमाला घालावी तसं त्यानं बकऱ्याच्या गळ्यात माळ घातला. एक हिरवीगार हराळीची जोडी आणून त्याच्या तोंडात कोंबला. त्या बळीच्या बकऱ्यानं ती मेथीच्या जोडीवानी जोडी मलिदा खाल्ल्यावानी मूल खाऊन घेतला. आपण रावांच्या पोटात जाणार हे त्या मुक्याला माहिती नव्हतं, म्हणून ते आनंदी होतं. टकमक डोळे काढून रावाकडे बघत उभं होतं, जसं उस्मानाबादी बकरं उभं राहत तसं. मुक्याच्या नरडीचा घोट घेणारा आल्लाचा नेकबांधा सदब्यासंग मळ्यात आला तेव्हा दिवस दौड मारत क्षितिजा आड गडप झाला. सदब्यानं बकऱ्याला बैलपेच मारून जमिनीवर आडवं पाडला. रावानं त्याच्या तोंडात अखेरचं तरण ओतला. मुंजेवार धोतर नेसणारा इसम त्यानं काष्टा फेडून लखलखणारा रामपुरी सुरा त्याच्या मानेवरनं फिरवला. कारंज्या उडाव्या तसं मुक्याच्या घाटीतनं उष्ण रक्ताची चिरकांडी उडाली. ती रावानं द्रोणात धरली. द्रोणातलं गरम गरम रक्त त्याने घणदेवर तुपाची धार ओतावी तसं ओतला. बकऱ्यानं म्या करून पाय खोरून अखेरचा श्वास सोडला. पंढरीला गेलेला बैल मांग सोलावा तसं मुंजेवारानं बकऱ्याला सोलून त्याची काटाकुटी पोटासाठी करून त्याला खळखळ खंगाळून फोडणीत टाकला. तप्त तेलामुळं झाड मोडल्यावानी काडकन आवाज कानावर आदळला. ढोर खाण्यासाठी गिधाडं यावी तशी गावातली हळकोजी आणि माळकोजी बकऱ्यावर ताव मारण्यासाठी मळ्यात आले. मांडी मारून सोयरेवानी मांडवत बसले. भाकरी तयार होत होत्या, कण्या शिजून बसल्या होत्या. सागोती भगोन्यात गाणं गात मजेत शिजत होती. सागोतीचा कुत्र्यावानी वास घेत राव म्हणाला, पिर्या, बेबीचे पानं तोडून आण बरं, येळ लावू न ग. तू मशा परडावानी सुचते. सागोती लोण्यावानी शिजून गाळ झाली. जा, पळत जाऊन पळत ये. रावाच्या आदेशाचं पालन बापूनं केलं. त्याचं बुलंद आणि हिरव्या शालूवानी बेबीचं झाड आलं. बापूनं झाड चढून 1001 पानं ताटा तोडून खाली टाकली. कटीपतंग खाली पडावा तसं पान जमिनीवर उबडं उतानं पडले. ती विखुरलेली पानं गोवऱ्या वेचल्यावानी वेचून मी एका जागी केली तेव्हा बापू झाडावरनं खाली उतरला. उपरणीत पानं आवळून बांधला. पानं घेऊन आम्ही मळ्यात आलो तेव्हा राव सडक्यान खिडके खेकड्याच्या लांगीवानी दाता इचकून म्हणला, मंडळी, आपापलं दुरणं आणि इस्तऱ्या लावून घ्या. हां म्हणता शेकडो हातांनी पात्र आणि द्रोणं तयार झाली. सदब्या आणि मुंजेवारानं रावापुढं पात्र आणि द्रोण टाकले. त्यावर जाड्या बारड्या कण्या आणि भाकरी घेऊन पाडल्या. त्यांनी कण्याला भात समजून त्यात द्रोणं रोवली. मुंजेवारानं सागोती वाढली. श्लोक म्हणावा तसं रावानं घणदेवीचा नावाचा जयघोष केला. त्या आवाजानं मळा दुमदुमला. बोलत आणि थट्टामस्करी करत देवीच्या भक्तांनी अवघं बकरं घशाआड केलं. बापूनं रावाची उष्टी पात्र उचलून भुकेनं व्याकुळ झालेल्या कुत्र्यापुढे टाकला. राव म्हणाला, पिर्या, जेवणाऱ्या परीस पात्र उचलणारा पुण्यवान असतो र. बापूनं हो का चू नाही म्हटलं. त्याचं तोंड बंद झाल्यावानी मला वाटलं. रावांनी निरागस बकरं पोटात टाकून घेतलं. पोटावर हातं फिरवून टिंगल करायला लागले. एक मासा आणि खंडीभर रस्सा असं एका रावानं म्हणीत म्हटल्याबरोबर रावांची हसून पोटं दुखली. रावांनी रावांचं खाऊन पिऊन टवाळी केली. बापू म्हणाला, रावसाहेब, 3 सांजा 1 झाले जी. पोराला घरी सोडून पुन्हा माळ्यात येतो जी. माईला लेकरू स्वा राहिले जी. जाऊन येऊ काय? पिर्या, तू काय येडा झाला कर? सोंग केलं आणि येडीला हसू आलं.
रावावानीच करायलास की तू. अरे घाणा मायचा परसात घेऊन जाय, ती तर तुमचीच आहे. अरे ती लय सत्तेची आहे. घनादेवी हाय मांगीन, लय गुळ हुदे म्हणून मसुबाला सांगेन. रावसाहेब भूक नाही जी मला. सकाळपासून माझं पोट कुटकुट करायलंय जी. अनावरची वासना सोडाली बघा. जशी खिसारी लागलेल्या बाईची वासना ओढते का नाही तशी. पिर्या तू जेव न ग, पोराला जेव दे. रावसाहेब पोरग सागोती खाल्लं का वकून घेते जी. जलमलं तवापासून सागोतीला शिवलंच नाही जी. असा आहे गुन्हाकारान वानकार लोकरू. मनी नाही चांदणं एकाचं दोन सांगणं. जाय उद्या रामपर्यात माळ्यात ये. दिवस केव्हाच गडप झाला होता. काळाकुट्ट अंधार नभात पसरला होता. त्यामुळे बापूनं मला खांद्यावर उचलून घेतला होता. माकडवाल्याच्या खांद्यावर माकड बसावं तसा मी बापूच्या पोलादी खांद्यावर पाय हलवत बसलो होतो. बापू कळकळून बोलायला लागला. दौलत हे राव नसून राकेशवत, जिचं खाऊन तिचेच टंगडे उचलणारे भूतवत. या भूतांच्या गळ्यात माळा होता. हे माळा काढून सागोती खात्यात. खाऊन पिऊन आणि आंघोळी करून काढून ठेवलेल्या माळा गळ्यात घालून घेतात. कोंबड्यान बकरे पचवून देवदेव करतात आणि जनावर भाजून फस्त करतात. ह्या लोकाईपरीस मांग महार लाखपटीनं बरी की. पांदन निर्मळ करणारं जनावर खात नाहीत. दौलत तू घणदेवी करू नको का तिला हात लावू नग. मांगाच्या शाळेत पाय ठेवू नको का वाजवायला शिकू नको. फक्त बुद्धया देव कराय शिक. भीमबाबानं शाळा काढल्या त्या शाळेत जाय बरं की. आम्ही बाप लेक बोलत चालत दूर असलेलं घर जवळ केलो. भाकरीचे तुकडे पोटात टाकून मी मायच्या गरम आणि नरम कुशीत गडप झालो. श्रोते हो, हा होता रामराव झुंजारे लिखित जलमबेडी या कादंबरीचा दुसरा भाग. या कादंबरीचा तिसरा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर.